अनेक मराठी भाषिकांना खरं तर बेळगावमध्ये एंट्री मिळत नाही आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यावर हसन मुश्रीफ सर आहेत. सर, अशा पद्धतीने बंदी घालणं कितपत योग्य वाटतं? नाही, अयोग्य आहे. वास्तविक 868 गावं आहेत, आपली 865 गावं, की ज्यामध्ये आपली मराठी बोलणारे लोक हे अनेक वर्ष आंदोलन करत आहेत. मला वाटतं एका जगातला हा एक विक्रम होईल की एवढं सातत्यपूर्ण आंदोलन करणं. मराठी बोललं जात नाही, त्यांना पाट्या लावू दिल्या जात नाहीत, शिक्षण मराठीतून घेतलं जात नाही. आणि मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो तात्काळ एकदा निकालात काढणं आणि याचा साक्षीवर लावण्याची आवश्यकता आहे. फार मोठा अन्याय या मराठी भाषिकांच्यावर होत आहे. पण सर, मागच्या अनेक वर्ष आपण बघतो सातत्याने हाच विषयावरती, हाच मुद्द्यावरती अनेक आंदोलनं झालेली आहेत, लोकांनी उपोषणं केलेली, मात्र अजूनही विषयावर तोडगा मात्र निघत नाही. ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला पाहिजे आणि साक्षीवर लागला पाहिजे. यासाठी मला वाटते सरकारनं आवश्यक ते पावलं सरकार उचलेल. सर, एक महत्त्वाचा एक वेगळा प्रश्न की सध्या शपथविधी चालू आहे, काय सांगाल, कधीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो? नाही, मला काही माहिती नाही. आपण बघतो की मंत्रिमंडळ विस्तारावरती बोलणं टाळलेलं आहे, मात्र मराठी भाषेच्या संदर्भामध्ये खरं तर लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातला निर्णय घेतला पाहिजे, अशा पद्धतीची खरं तर जी एक मागणी आहे किंवा विनंती आहे ती हसन मुश्रीफ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.